संस्था ही 1934 साली स्थापन झालेली, शिक्षकांनी स्थापन केलेली अशी संस्था. 5 शिक्षक ध्येयवेडे अशी ही संस्था स्थापन करतात 1934 साली. तेव्हा तो प्री इंडिपेंडन्स एरा होता आणि त्या काळात या भागामध्ये जमीन घेऊन एक शाळा स्थापन केली, जी आमची मातृशाळा आहे. त्याला आता 91 वर्ष पूर्ण झाली आणि अशा संस्थेचा एक भाग म्हणून मी गेली 16 वर्ष काम करते. माझे वडील आदरणीय डॉक्टर गजानन एकबोटे सर यांनी 94 साली संस्थेचे चेअरमन झाले. त्याआधी 86 सालपासून ते संस्थेमध्ये कार्यरत होते. लहानपणापासून संस्थेचंच सगळं वातावरण घरात बघत लहानाची मोठी झाली. त्यामुळे साहजिकच प्रोग्रेसिव्ह आणि मॉडर्न माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला. आणि मला असं वाटतं की आज या 91व्या वर्षात बसतो तेव्हा आम्ही मगाशी चर्चा केली की आता 9 वर्षात 100 वर्ष पूर्ण होणार आहे आणि या येणाऱ्या 9 वर्षाच्या काळामध्ये संस्थेची अजून दैदिप्यमान प्रगती ही आदरणीय एकबोटे सरांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि त्याचाच सुद्धा आमचा खालीचा वाटा असेल, याबद्दल मला अभिमान वाटतो. मी संस्थेच्या सर्व वाटचालीसाठी एकबोटे सरांना शुभेच्छा देते. सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला, सर्व शुभचिंतकांना शुभेच्छा देते. माझ्याबरोबर आमचे अध्यक्ष आदरणीय विघ्नहरी महाराज देवसुद्धा आहेत आणि ते अध्यक्ष आहेत संस्थेचे. ते एका पितृ आणि मातृत्व या दोन्ही भूमिकांमधनं आम्हाला आशीर्वाद देतात. मी त्यांनाही वंदन करते आणि संस्थेला शुभेच्छा देते आणि संस्थेच्या ऋणात कायम राहील असं म्हणते. धन्यवाद. शिक्षकही प्रवर्तिता वर्तते. अत्र सर्वे कार्यकर्तारः शिक्षका एव भवन्ति. तस्मात् ज्ञानदानात् अन्यत् किमपि अत्र नास्ति. अत्र धनसम्बन्धो नास्ति, जातिसम्बन्धो नास्ति, धर्मसम्बन्धो नास्ति. ये सर्वे छात्राः शिक्षाम् इच्छन्ति, ज्ञानं जिज्ञासवन्ति. तेषां कृते इयं संघटना अधुना कार्यरता वर्तते. विज्ञानस्य सर्वेषु क्षेत्रेषु इयं संघटना कार्यं करोति. अत्र केवलं वैद्यकीयं विभागं वर्धयित्वा अन्ये सर्वे विभागाः अनया संस्थया पदाक्रान्ताः वर्तन्ते. अस्य विद्यार्थिनः देशेषु सर्वत्र सर्वक्षेत्रेषु अग्रणीं कार्यं कुर्वन्तः दृश्यन्ते. एवमेव इयं संघटना प्रतिपच्चन्द्रदेशेव वर्धिष्णुः विश्ववन्दिता भवतु.